हिरण्यकश्यपूची अमरत्वाची योजना, त्यातला 11वा श्लोक आपण चर्चा करू. आता सध्या मीडियामध्ये महाअवतार नरसिंहदेव हे चर्चेत असल्यामुळे आपण व्यवस्थितरित्या भगवंताची जी ही लीला आहे समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये हिरण्यकश्यपू स्वतःची इच्छा व्यक्त करतोय. म्हणजे अमरत्वाची योजना म्हणजे त्याला माहिती असतं की आपल्याला तपस्या करून शक्ती प्राप्त करायला पाहिजे. तर त्याप्रमाणे तो आता तपस्येला आरंभ करणार असतो. तर अन्यथेदं विधायस्ते अहं यथा पूर्वमोजसा किमन्ये काल निर्दुन्ते कल्पान्ते वैष्णवादिभिः. अन्यथा अगदी विरुद्ध, इदम हे विश्व विदास्ते करीन अहम मी अयथा अयोग्य पूर्वीप्रमाणे ओजसा माझ्या तपोबळाद्वर किम काय उपयोग अन्य इतर कालनिधूते कालोगामध्ये नष्ट होणारे कल्पाच्या शेवटी वैष्णवादिभिही ध्रुवलोक अथवा वैकुंठ लोकांसारखे लोक. माझ्या कठोर तपोबळावर मी पाप आणि पुण्यांचे परिणाम उलटे करीन. मी विश्वातील प्रस्थापित प्रथा देखील खंडित करून त्या उलट्या करीन. ध्रुवलोकांच्याही कल्पाच्या अंती विनाश होणार असल्यामुळे त्याचा काय उपयोग आहे. मी ब्रह्मदेवाच्या पदावरच स्थित राहण्यास प्राधान्य देईन. तात्पर्य, देवतांनी हिरण्यकश्यपूच्या आसुरी निश्चयाविषयी ब्रह्मदेवाला माहिती दिली. देव त्यांना म्हणाले की हिरण्यकश्यपू सर्व प्रस्थापित प्रथा खंडित करू इच्छितो. या भौतिक जगातील लोक जेव्हा कठोर तपश्चर्या करतात तेव्हा ते स्वर्गामध्ये प्रवेश मिळवू शकतात. पण हिरण्यकश्यपूची इच्छा होती की स्वर्गामध्ये जाणाऱ्या अशा लोकांनीही दुःखी आणि निराशीच राहावे. कारण स्वर्गातील अगदी देवांमध्ये देखील राजकारण करण्याची प्रवृत्ती आढळते. त्याची अशीही इच्छा होती की या जगामध्ये ऐहिक व्यवहार करताना पीडित आणि कष्टदुःखी झाल्या लोकांनी स्वर्गात गेल्यानंतरही याच कारणासाठी दुःखी कष्टीच राहावे. इतकेच नव्हे तर तो विश्वातील प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक व्यक्तीचा अशा प्रकारे छळ करू इच्छित होता. यावर असा प्रश्न कोणी उपस्थित करू शकेल की विश्वाचे व्यवस्थापन कसे चालावे याविषयी निश्चित कार्यप्रणाली अनादिकालापासून चालू आली असल्यामुळे हे कसे काय शक्य आहे. परंतु हिरण्यकश्यपू अत्यंत दुराभामी असल्यामुळे त्याने असे घोषित केले की माझ्या तपश्चर्येच्या बळावर मी सर्व काही करू शकीन. तो वैष्णवांचे स्थानही असुरक्षित करू इच्छित होता. ही आसुरी निश्चयाची काही लक्षणे आहेत. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितं च. हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते. तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च
सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर या श्लोकामध्ये हिरण्यकश्यपूचा तपश्चर्या करण्यामागचा उद्देश त्यांनी अगदी स्पष्ट केला होता। तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की जगामध्ये वास्तविक दोन प्रकारचे लोक आपल्याला आढळतात। एक असतात ते भगवंताच्या नियमाचं पालन करतात, ज्यांना आपण भक्त असं म्हणतो, आणि दुसरे जे असतात ते भगवंताच्या कुठल्याही नियमांचं पालन करत नाहीत आणि त्यांना असुर असं म्हटलं जातं। तर त्या असुरांपैकी हिरण्यकश्यपू अतिशय प्रमुख नेता असं आपण म्हणू शकतो, आणि त्याची अमरत्वाची जी योजना आहे ती त्यांनी या श्लोकामध्ये स्पष्ट केली आहे। तर आता भगवंताचा सृष्टी निर्मिती करण्याचा एक उद्देश असतो की ज्याच्यामध्ये त्यांनी असं केलेलं असतं की प्रत्येक व्यक्ती जो आहे, जर त्यांनी भगवंताच्या शास्त्रांच्या सगळ्या नियमांचं पालन केलं तर तो जीवनाच्या अंतिम क्षणी भगवंताचं स्मरण करत भगवंताच्या धामामध्ये जाऊ शकतो। तर हे जर करायचं असेल तर पहिल्यापासून तसा जीवनाचा उद्दिष्ट असायला पाहिजे, तशी आपल्या मनात इच्छा असली पाहिजे की मी मला प्रामाणिकपणे भगवंतांनी ही जी सृष्टी निर्मिती केली आहे त्याचा अर्थ त्यांना हे माहिती आहे की या सृष्टीत कसं राहायचं, आणि त्यांनी जे आखून दिलेले नियम आहेत त्याचं अगदी मी तंतोतंत पालन करीन आणि भगवत इच्छेनुसार जीवन जगेन, ही भक्तांची प्रामाणिक इच्छा असते। आता हिरण्यकश्यपून काय केलं तर जे काही भगवंतांनी नियम बनवलेत त्याच्या अगदी विरुद्ध मी वागणार। सगळ्याच असुरांची ही स्थिती असते, आणि जगामध्ये हे असुर आणि सूर या दोघांचं असं द्वंद्व नेहमीच चालू असतं। त्याच्यामध्ये कसं असतं की वराहदेवाचं रूप घेऊन भगवंत आहेत ते हिरण्यकश्यपूच्या भावाचा म्हणजे हिरण्याक्षाचा वध करतात। आता हिरण्यकश्यपूचा वध झाल्यानंतर हिरण्याक्षाची पत्नी, त्याची मुलं, आणि साहजिकच हिरण्यकश्यपू आणि त्यांची मुलं हे सगळे दुःखी होतात की आपल्या घरातल्या एका वडीलधाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला, आणि तो पण मृत्यू कसा तर साक्षात भगवंतांनी भगवंत विष्णू आहेत त्यांनी वराह रूप घेऊन हे असं कार्य केले। तर त्याने हिरण्यकश्यपू मग आपल्या सगळ्या कुटुंबियांचं सांत्वन करतो। तर त्यावेळेला आधीच्या अध्यायामध्ये सगळं वर्णन आहे की कसं त्याला माहिती असतं की आत्मा हा शाश्वत आहे, आत्म्याचा कधी विनाश होत नाही, परंतु काय असतं की असुरांचं किंवा दानवांचं हे ज्ञान हे नेहमी अपूर्ण असतं। आणि इथे जर तुम्ही बघितलं तर आता हिरण्यकश्यपूची मुख्य इच्छा काय आहे तर युद्धामध्ये कोणी मला पराजित करता कामा नये। त्यानंतर आणखीन त्याची इच्छा काय आहे तर मला कधीही वृद्धत्व येता कामा नये, कारण मनुष्य म्हातारा झाला की त्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या करणं कठीण जातं। त्यानंतर अमर पाहिजे की मला मृत्यू येता कामा नये। त्याचबरोबर आणखीन त्यांची इच्छा काय होती की मला कोणी विरोधक असता कामा नये, केवळ मी एकटाच या सर्व सृष्टीचं कार्य करीन, मी एकटाच सगळे निर्णय घेणार। आणि तसं एक राजम म्हणजे मी एकटाच सर्व विश्वाचा राजा असेल। तर ह्या सगळ्या इच्छा हिरण्यकश्यपूच्या हृदयामध्ये होत्या।
वास्तविक म्हणजे काय, जर तुम्ही ह्या सगळ्या इच्छांचं विश्लेषण केलं तर तुम्हाला काय आढळून येतं की त्याला भगवंताची जागा घ्यायची आहे. आणि जी कोणालाही शक्य नाही. आपली स्थिती ही भगवंताचं दास होण्याची आहे. भगवंताची जागा आपण घेऊ नाही शकत. आणि प्रत्येक दानवाने हेच केलं आहे की मी अमर व्हावं, मला कोणी विरोधक असता कामा नये, निरंकुश माझी एकट्याची सर्वत्र सत्ता असली पाहिजे, अशा त्यांच्या सगळ्यांच्या कल्पना असतात. आता नुसती साधी जरी तुम्ही इच्छा घेतली की मला वृद्धत्व नको, आता ही जी इच्छा आहे ही आजवर सृष्टीतल्या कोणालाही टाळता आलेली नाही आहे. जास्तीत जास्त जे आहे ते आपण थोडं फार श्वासावरती नियंत्रण करून, कठोर तपस्या करून थोडंफार जे आहे ते आपण पुढे ढकलू शकतो. परंतु मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू हा प्रत्येकाच्या जीवनात येणार आणि मृत्यूच्या अगोदर त्याला वृद्धत्व येणारच. तर ह्याच्यात काय आहे की हिरण्यकश्यपूची जी इच्छा आहे ती इच्छा चांगली नाही. म्हणजे जगात दोन प्रकारच्या इच्छा असतात. एक इच्छा असते सुइच्छा, म्हणजे ज्या चांगल्या इच्छा आहेत, आणि दुसरी जी आहे ती असुइच्छा, म्हणजे ज्या चांगल्या नाहीत. तर आता इथे दोन मुख्य आपल्याला या कथेमध्ये व्यक्तिरेखा आढळतात. एक हिरण्यकश्यपूची व्यक्तिरेखा आहे जी दानवांचं प्रतिनिधित्व करते, आणि प्रल्हाद महाराजांची व्यक्तिरेखा आहे ती भक्तांचं प्रतिनिधित्व करते. आणि आता आपण पाहतो की या लीलेच्या वेळी भगवंत स्वतः प्रगट होऊन आपल्या भक्ताचं म्हणजे प्रल्हाद महाराजांचं रक्षण करतात आणि हिरण्यकश्यपूचा विनाश होतो. तर आपण काय पाहतो की जेव्हा आपली इच्छा सुइच्छा असते, चांगली इच्छा असते, तर भगवंत नेहमी आपलं रक्षण करतात. आणि जर आपली इच्छा अयोग्य असेल तर भगवंत आपला विनाश करतात. आता प्रल्हाद महाराजांची स्थिती पाहिली तर अनेक प्रतिकूल गोष्टी होत्या. म्हणजे तुम्ही जर भौतिक दृष्टिकोनातून जर तुम्ही हा लीला पाहिलीत तर काय दिसतं की अतिशय एक 5 वर्षाचा निरागस बालक आहे. स्वसंरक्षणासाठी त्याच्याकडे काहीही योजना नाही, काहीही साधनं नाही, आणि त्याच्या विरुद्ध अत्यंत शक्तिशाली असा हिरण्यकश्यपू आहे. त्याचे राज्य आहेत, त्याचे सैनिक आहेत, अनेक राक्षस आहेत, प्रचंड अशी त्यांच्याकडे वरदानं पण आहेत आणि ताकद आहे. पण तरीसुद्धा केवळ प्रल्हाद महाराजांची इच्छा प्रामाणिक होती, चांगली इच्छा होती, आणि म्हणून त्यांचं रक्षण झालं. तर त्यावेळी काय असतं की भगवंतांनी आपल्याला म्हणजे प्रत्येक आत्म्यासाठी जी स्वतंत्रता दिली आहे त्या स्वतंत्रतेचा उपयोग करून आपल्याकडे एक इच्छाशक्ती असते, आणि ती इच्छाशक्ती आपण चांगल्या कामासाठी वापरू शकतो किंवा वाईट कामासाठी वापरू शकतो. परंतु जेव्हा आपण चांगल्या कामासाठी ही इच्छा वापरतो त्याने भगवंत संतुष्ट होतो. तर आता आपण कसं आहे की आपली स्थिती बघितलीत तर आपली तेवढी दृढ इच्छा नाही जी प्रल्हाद महाराजांची आहे, परंतु त्याचबरोबर आपली तेवढी पण अधपतन नाही की हिरण्यकश्यपू सारखी आपली काहीतरी अकाट्य योजना आहे, तर आपण तेवढे पण पतित नाही आहोत. तर याच्यासाठी काय आलं की म्हणून शास्त्रामध्ये आपण कसं या भौतिक जगामध्ये जगायचं याचं वर्णन केलं असतं. तर या 7व्या अध्यायामध्ये तुम्ही पुढे पाहाल तर वर्णाश्रम धर्माचं वर्णन आहे की ज्याच्यामध्ये लिहिलं आहे की कसं जर तुम्हाला इच्छा अगदी लगेच नाही करता आलं तरी तुम्ही टप्प्याटप्प्याने जे आहे ते शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जाऊन अंतिम क्षणी भगवंतापर्यंत पोहोचू शकता. तर याच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे की आपण हे पाहायचं
की नेहमी इच्छा करण्याची जी शक्ती भगवंतानी आपल्याला दिलेली आहे, तर ती इच्छा जी आहे ती प्रामाणिक असली पाहिजे. नेहमी सद्विचार जे आहेत ते आपल्या हृदयामध्ये राहायला पाहिजेत. अयोग्य इच्छा आहेत त्या आपण प्रयत्नपूर्वक मनातून काढून टाकायच्या, कारण अयोग्य इच्छा आहेत त्या आपल्याला अधोगतीस घेऊन जातात. कारण भगवंत नेहमी आपल्याला पाहतात की आता ह्यानी ही गोष्ट केली आहे, ही कृती केली आहे, ह्याच्या मागचा ह्याचा उद्देश काय होता. मग उद्देश जर प्रामाणिक असेल तर भगवंत आपल्याला क्षमा करतात. जसं आपण पाहतो की चित्रकेतू महाराजांचं उदाहरण येतं की जे ते असं वाटतं की ते भगवान शिवांवरती टीका करतात, परंतु भगवंतानी पाहिलं की त्यांची वास्तविक इच्छा ही टीका करण्याची नाही, परंतु एक त्यांना दाखवायचं होतं की वास्तविक शिवजी जे आहेत त्यांची किती उन्नत प्रगत अशी स्थिती आहे. आणि त्यामुळे आपण काय पाहतो की जरी युद्धामध्ये म्हणजे त्यांना जो शाप मिळतो त्याने ते वृत्रासुर होतात, परंतु त्यांची स्थिती जी आहे ती इंद्रापेक्षा उच्च मानली जाते आणि इंद्रापेक्षा ते जास्त भाग्यवान मानली जाते. तर याच्यावरून आपण समजू शकतो की भगवंत नेहमी आपल्या हृदयातली इच्छा पाहत असतात. आणि त्यामुळे काय असतं, त्या हिरण्यकश्यपू आहे त्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणजे तेवढी तरी त्याला अक्कल असते की तपस्या केल्याविना आपल्याला काही फळ प्राप्त होणार नाही. आणि त्यामुळे तो अत्यंत घनघोर अशी तपस्या करायला आरंभ करतो. तर मंदार पर्वतातल्या दरीमध्ये तो जातो तिथे आणि तिथे आपल्या अंगठ्यांवरती उभा राहतो. आपले हात आहेत ते दोन्ही हात वर करतो आणि आकाशाकडे पाहत राहतो. तर अशा कठीण तपश्चर्यातून जे ते देवतांची 100 वर्ष म्हणजे एवढा प्रदीर्घ काळ जो आहे तो करत राहतो. तर त्याच्यामध्ये कसं असतं की म्हणून देवतांचं कसं हे दानवांचं असं असतं, म्हणजे आता तुम्ही बघाल तर एका दृष्टीने तो ब्रह्मदेवाची पूजाच करतोय, परंतु ती पूजा जी आहे ती शास्त्रसंमत नाही आहे. आणि दानव जे आहेत ते भगवंतांची पूजा करण्याचे स्वतःच्या मनाप्रमाणे करत जाते. आता आपण कुठेही पूजा करतो, आपण जी काही म्हणजे नुसतं जरी भगवंताचं आपल्याला विग्रहाची स्थापना करायची असेल, त्यानंतर भगवंताची नैवेद्याची विधी असेल, पूजाची विधी असेल, जसे आपल्याला आचार्याने शास्त्रात सांगितले त्या पद्धतीने आपण करतो. आणि स्वतः भगवंत आहेत ते सांगतात की त्यांची पूजा कशी करायची आणि आचार्याने कशी केली आहे. तर आपल्याला नेहमी प्रभुपादांनी काय सांगितलं की कुठलीही गोष्ट गुरु, साधू आणि शास्त्र या तिन्ही गोष्टींनी संमत असेल तर आपण ती करायची. आता इथं दानवांचं म्हणजे आता हिरण्यकश्यपूने काय केलं तर स्वतःच्या डोक्यातनं कल्पना काढली आपण मी असं असं करीन. तर अशामुळे काय असतं की शास्त्रांचे जे काही नियम आहेत ते कसं काय तोडायचे असं उत्तम उदाहरण आहे. परंतु असं आहे की जर तुम्ही तपस्या केलीत तर नक्कीच तपस्याचं फळ तर मिळणारच. तर आता असं नाही की हिरण्यकश्यपूने जरी मनगडीत तपस्या केली, परंतु त्यांनी तपस्या केली ह्याच्यामुळे काय होतं तर त्याच्या डोक्यातनं जे तो प्रकाश निर्माण होतो आणि इतका प्रचंड तेज निर्माण होतं की जसं सृष्टीच्या विनाशाच्या वेळेला जेवढी प्रचंड उष्णता आणि तेज निर्माण होतं तेवढं भयंकर असं तेज जे ते हिरण्यकश्यपूच्या ह्याच्यातून निर्माण झालं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे काय आलं की जागतिक तापमान प्रचंड वाढलं, नद्या आहेत आणि जे काही सागर आहेत ते सुद्धा त्यांचासुद्धा प्रक्षोभ व्हायला सुरुवात केलं. आणि त्याचबरोबर जे काही पर्वत आहेत ते सुद्धा कंपन पावायला सुरुवात केली. त्यानंतर आकाशातले जे तारे आहेत ते जणू काही आता त्यांच्या जागेवरनं पडतील असं दिसायला लागलं.
आणि मग त्याच्यामुळे काय असतं की सर्व 10 दिशा जे आहेत त्या जवळजवळ पेटून निघाल्या. आणि ह्याच्यामुळे काय होतं की सगळी विश्वातली जनता जी आहेत ते ह्याच्यामुळे त्रस्त झाली. आणि मग आता कसं असतं की भगवंताने सृष्टीची निर्मिती करून देवतांना ह्या सृष्टींची विविध कार्य करण्यासाठी नियुक्त केलेलं असतं. आणि देवता हे भगवंताचे प्रतिनिधीच्या स्वरूपात हे सगळं कार्य करत असतात. आणि जेव्हा भगवंतांनी दिलेल्या व्यवस्थेनुसार स्थिती होत नाही तेव्हा जे देवता आहेत त्यांनासुद्धा त्रास असतो, त्यांना ते आवडत नाही. आणि मग स्वतः त्यांना जमलं तर ते स्वतः करतात, नाहीतर भगवंताकडे जाऊन विनंती करतात की बाबा विश्वाची स्थिती आहे आता बिघडली आहे, तुम्ही त्याला पुन्हा व्यवस्थित पुनर्स्थापित करा. आणि मग त्याच्यामध्ये सगळे देवतागण जे आहेत ते ब्रह्माजीकडे जातात आणि सांगतात की सर्व विश्वाचं तापमान जे ते प्रचंड वाढलं आहे, सगळीकडे ती प्रजा जी आहे ती त्राही त्राही करते आहे. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा हा जो प्रचंड उत्पात निर्माण झाला आहे तो आपण सगळ्यांनी थांबवायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जी वैश्विक व्यवस्था भगवंतांनी निर्माण केली आहे त्या व्यवस्थित चालू नाही आहेत. त्याच्यामध्ये कसं असतं की आता देवतांना समजलं की आता ही व्यवस्था जी आहे ती सक्षम करण्याची किंवा नीट करण्याची आपल्याकडे शक्ती नाही. तेव्हा त्यांनी काय केलं तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीकडे ते गेले. ब्रह्माजी शिवजी आहेत ते देवतांमध्ये अत्यंत प्रमुख मानले जातात. त्यामुळे इतर सगळे देवता आहेत जेव्हा त्यांना कळलं की स्थिती आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे तेव्हा त्यांनी नम्रपणे वरिष्ठांकडे ते गेले. त्यांनी असं नाही केलं की बाबा आम्हीच काहीतरी करू, आमच्याकडे शक्ती आहे किंवा आमचीच बुद्धी लावू. तर स्वतःची बुद्धी त्यांनी नाही लावली. बघितलं, त्यांनी प्रामाणिकपणे हे मान्य केलं की बाबा ही स्थिती आपण हाताळू शकत नाही, याच्यासाठी वरिष्ठांकडे जाणं हेच चांगलं ठरेल. आणि मग ते ब्रह्माजीकडे येतात. आणि मग ब्रह्माजीने सांगतात की कदाचित तुम्हाला माहिती नसेल किंवा असेलही, परंतु तरीसुद्धा आम्ही सांगू इच्छितो की हिरण्यकश्यपू हा जो घनघोर तपस्या करतोय ना, तर त्याच्या मागची त्याची उद्दिष्ट काय. तर आता हिरण्यकश्यपूचं काय मुख्य उद्दिष्ट होतं ह्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगतायत की मी ब्रह्मदेवाच्या पदावरच स्थित राहण्यास प्राधान्य देईल. म्हणजे ज्याची उपासना करायची आणि त्याचीच आपण पद जे आहे ते बळकावून घ्यायचं. म्हणजे हा किती निर्लज्जपणा आपण म्हणू शकतो की ज्याची आराधना करायची त्यालाच त्याच्या स्थितीवरनं ढकलून द्यायचं. मग याच्यात काही कृतज्ञतेची भावना नाही. भक्ताचं कसं असतं की भगवंत आराध्य आहेत, भगवंत आपल्यावरती कृपा करो अथवा न करू, पण तरीसुद्धा मी त्यांचं दासच राहीन, त्यांची सेवाच करीन, एवढी ही भक्तांची दृढ भावना असते. आणि इथे काय आहे की इथे हा एवढी मोठी कठोर तपस्या करतो काय, तर मी त्या व्यक्तीला त्याच्याच पदापासून च्युत करून टाकीन आणि मीच त्याचं स्थान बळकावून घेईन. तर ही झाली दानवी प्रवृत्ती. तर वास्तविक कधी कधी काय असतं की अशा प्रकारचे प्रवृत्त्या ज्या आहेत त्या आपल्या मनामध्ये पण काही वेळेला येत असतात. तसं सृष्टीमध्ये सत्वगुण आहे, तमोगुण आहे, रजगुण आहे. तर ह्यांचं कसं असतं की आपल्या मनामध्ये यांचं द्वंद्व चालू असतं. कधी सत्व प्राधान्य होतं, कधी रजो प्राधान्य होतं, कधी तमोगुण प्राधान्य होतं. परंतु आपल्याला प्रयत्नपूर्वक ज्या गोष्टी भक्तीसाठी लाभदायक नाहीत त्या दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा असतो. तर त्यामुळे ते काय सांगतात की देवतागण ब्रह्मदेवाला सांगतात की हा तपस्या करतो आहे, पण त्याचा मुख्य उद्देश आहे की तुमचं स्थान त्याला बळकवायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याचं काय आहे मुख्य उद्दिष्ट काय आहे की सगळ्या गोष्टी मी उलटा करेन. म्हणजे जे चांगलं आहे ते वाईट आणि वाईट आहे ते चांगले. आता कसं आहे की आपण गोहत्या करत नाही, कारण शास्त्रात स्पष्ट तसा नियम आहे
त्यानंतर भगवंतांना गाई अतिशय प्रिय आहे. परंतु दानवांचं कसं आहे की दानवांना गाईच्या दुधाऐवजी गोमांस खाणं आवडतं. म्हणजे अगदी जे भक्त करणार त्याच्या विरुद्ध हे करणार. म्हणजे अशा पद्धतीने सृष्टीचे जे सगळे नियम होते ते उलटे करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणजे जे काही प्रस्थापित नियम आहेत त्याच्या अगदी विरुद्ध ते करतात. आता आपण या आजच्या विषयामध्ये मुख्य चर्चा करतो आहोत की कसे आपली इच्छा जी आहे ही अतिशय चांगली असली पाहिजे. भले आपल्याकडनं काही चुका होत असतील, काही गोष्टी आपल्याला करणं शक्य होत नसेल, परंतु इच्छा मात्र प्रामाणिक असली पाहिजे. मग भगवंत जे आहेत ते आपल्यात ज्या काही कमी गोष्टी असतील त्याच्याकडे दुर्लक्ष करतील, कारण भगवंत पाहतात की नाही ह्यांनी प्रयत्न तर भरपूर केला, ह्याची इच्छा प्रामाणिक होते, त्याच्या क्षमतेनुसार त्यांनी प्रयत्न केला, सगळ्याच गोष्टी त्याला जमल्या नाहीत, मग भगवंत आपल्या चुकांकडे दुर्लक्ष करतात, आपला चांगला उद्देश काय ते पाहतात. तर मग आता आपली इच्छा चांगली करायची असेल मग त्याच्यासाठी आपल्याकडे काही उदाहरण आहे का? त्यासाठी चैतन्य चरितामृतमध्ये जो आपण एक सुंदर प्रसंग पाहतो की महाप्रकाश लीला आहे की ज्याच्यामध्ये स्वतः भगवंत चैतन्य महाप्रभू भक्तांना सांगतात की तुमची इच्छा काय ते सांगा, प्रगट करा. आणि चैतन्य महाप्रभू त्यांच्या सर्व इच्छा ज्या आहेत ते प्रगट करतात आणि भक्त जे आहेत ते आपल्या इच्छा प्रगट करतात. आता तुम्ही बघितलं तर सगळे भक्त जे आहेत त्यांच्या इच्छा जे आहेत एकाच प्रकारच्या असतात. मग तुम्ही ध्रुव महाराज घ्या, प्रल्हाद महाराज घ्या, कुठलीही भागवतातलं उदाहरण घ्या, चैतन्य चरितामृतचं उदाहरण घ्या, सगळ्यांची इच्छा काय असते की जन्माजन्मांतरी मी केवळ भगवंताची सेवा करीन, मला कुठलेही भौतिक ऐश्वर्य नको. हे दोन मुद्दे तुम्हाला प्रामुख्याने प्रत्येक प्रार्थनेत आढळतील की भौतिक इच्छांपासून दूर. भौतिक इच्छा म्हणजे केवळ धनलाभ किंवा प्रतिष्ठा नव्हे, तर मुख्य म्हणजे जे आपल्याला प्रतिष्ठेतनं जे हे मिळतं, म्हणजे जे लोक जे आपली प्रशंसा करतात त्या सर्वांपासून भक्त दूर राहतो आणि भक्ताची इच्छा असते की केवळ मी भगवंताची सेवा जन्माजन्मांतरी करत नाही. तर ही जी प्रार्थना आहे विशेष करून जी महाप्रकाश लीलेमध्ये आहे ती भक्तांसाठी एक आदर्श मॉडेल, म्हणजे एक अत्यंत आदर्श उदाहरण आहे की आपल्या मनातल्या ज्या ज्या इच्छा असतील ते ह्या अध्यायातल्या प्रार्थना वाचून त्यानुसार आपण बदलायला शिकलं पाहिजे. नाही तर आपली अवस्था हिरण्यकश्यपूसारखीही नक्कीच होणार. तर त्याच्यामध्ये मग कसं असतं की देवतागण जे आहेत ते ब्रह्मदेवासमोर सर्व वस्तुस्थिती आहे ती ठेवतात आणि त्याच्यानंतर सांगतात की कृपया तुम्हाला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे तुम्ही करा. कारण काय आहे की तुमची जी पद आहे, तुमची जी स्थिती आहे ती या जगातल्या सगळ्या लोकांसाठी मंगलदायी आहे. आणि काय असतं की तुम्ही गोरक्षा करता, गायींचं संरक्षण करता, त्यानंतर ब्राह्मणांचं आणि वैष्णवांचं संरक्षण करता आणि त्याच्यामुळे काय होतं या भौतिक जगामध्ये आनंद आहे, ऐश्वर्य आहे. तर जी संस्कृती अशा प्रकारे गायींचं रक्षण करतं, त्यानंतर धर्माचं रक्षण करतं, तर भगवंत प्रसन्न होऊन त्यास मग समाजामध्ये ऐश्वर्य आणि आनंद हा नेहमी राहतो. परंतु दानवांचं कसं असतं की जर दानव चुकीच्या पदावरती आले आणि त्यांनी जर विश्वाची व्यवस्था करायचं ठरवलं तर सर्व काही नष्ट होईल. त्याच्यासाठी मग ब्रह्मदेव काय करतात की ज्या ठिकाणी हिरण्यकश्यपू तपस्या करत बसलेले असतात त्या ठिकाणी जातात. आता ब्रह्मदेव जेव्हा जातात तेव्हा त्यांच्याबरोबर साहजिकच अनेक साधू पण असतात, प्रभू असतात, बाकी सगळेजण असतात.
आणि सगळ्यात प्रथम जे ते ब्रह्मदेव हिरण्यकश्यप कुठे आहे हेच त्यांना दिसत नाही. कारण काय असतं की त्याचं सगळं अंग जे ते मुंग्याने पोखरून टाकलेलं असतं. मुंग्यांच्या वारुळामध्ये आतमध्ये ते असतात आणि त्याच्या आजूबाजूचे ते गवत, त्यानंतर बांबू जसे असं उगवलेले असतात. आणि त्याच्यामुळे काय असतं की मुंग्याने जवळजवळ त्याच्या शरीरातली सगळी त्वचा, शरीरातला आतलं असलेली जी चरबी आहे, जे काही रक्त आहे, ते सगळं काही काढून टाकलेलं असतं. आणि ज्या वेळेला ब्रह्मदेवाची दृष्टी त्याच्यावरती पडते तेव्हा ब्रह्मदेवसुद्धा आश्चर्यचकित होतात आणि हसून त्याला म्हणतात की आता वास्तविक पाहिलं तर हिरण्यकश्यपूचा उद्देश ह्या तपस्याचं काय तर स्वतःला इंद्रियतृप्ती प्राप्त व्हावी. त्याच्यासाठी काय आहे की भले तुम्ही बघितलं तर हिरण्यकश्यपूने जी तपस्या केली आहे ते आपल्यासारखा कुठलाही माणूस जो आहे तो करू शकत नाही. आपल्याला कसं आहे की एक निर्जल एकादशी असावी किंवा बाकीचे हे असतं तर त्यावेळेला आपण कसे करतो. तर हा जो आहे तो वर्षानुवर्ष अशी कठोर तपस्या करतोय. परंतु त्याचा फायदा काय तर ह्या तपस्येच्या मागचा उद्देश काय आहे की मला कसं भौतिक आनंद प्राप्त होईल. म्हणजे जे काही नष्ट होणार आहे अशा नश्वर गोष्टींच्या मागे लागून तो एवढी प्रचंड तपस्या करतोय. मग त्याच्यानंतर ब्रह्मदेव जे ते हिरण्यकश्यपूला संबोधायला सुरुवात करतात की ते म्हणतात की तू जी तपस्या आहे ती अगदी पूर्णत्वाला नेलेली आहेस आणि त्यामुळे तुझी जी काही इच्छा आहे ती तू सांग. आणि त्याचबरोबर ते आश्चर्य पण व्यक्त करतात की कसं काय तू एवढं सगळं सहन केलंस की सगळ्या किड्यांनी मुंग्याने तुझं शरीर खाऊन टाकलं. केवळ तू प्राणशक्ती जे ते आपल्या हाडांमध्ये खिळवून ठेवली होतीस. त्याच्यामध्ये काय असतं आता दानव काय करतात की प्रकृतीचे जे घटक आहेत की वायू आहे किंवा पृथ्वी आहे, पाणी आहे, हे नियंत्रित करण्याचा तपस्येद्वारे प्रयत्न करतात. म्हणजे आता ह्याच्यात त्यांनी काय केलं तर भौतिक प्रकृतीचे जे घटक आहेत ते नियंत्रित करायचा प्रयत्न केला. पण भक्तियोगी काय करतो तर भक्तियोगी आपला अहंकार तोडण्याचा प्रयत्न करतो. तो या भौतिक गोष्टींच्या भानगडीत पडत नाही. तर त्यामुळे काय असतं की भक्तियोगी तपस्या करेल त्याची तपस्या अशी असते की जेणेकरून त्याचा अहंकार नष्ट होईल. अहंकार नष्ट झाला तर आपल्या हृदयामध्ये नम्रता येते आणि नम्रता असेल तर आपल्या हातून व्यवस्थित हरिनाम होऊ शकतं, काही अपराध होत नाही. आणि अशा नम्र व्यक्तीला भगवंत आपली भक्ती नेहमीच प्रदान करत असतात. तेव्हा भगवंताच्या भक्तांचा मुख्य उद्देश काय आहे तर आपला अहंकार आहे त्याला वाकवायचा प्रयत्न करायचा. आणि हे बाकी लोक काय करतात तर आपले जे प्रकृतीचे नियम आहेत ते तोडण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे काय असतं की भक्तियोगी पूर्णपणे भगवंताला शरणागत होतो. तर भगवंताला शरणागत होतो म्हणजे काय तर स्वतःची त्याची इच्छा असते का? स्वतःची इच्छा नसते. तो सर्व काय करतो भगवंताच्या इच्छेनुसार करतो. तर त्याच्यामुळे काय होतं की केवळ भगवंताच्या इच्छेनुसार आपण कार्य करतो. वास्तविक कसं असतं की जेव्हा आपण दीक्षा घेतो तर त्यावेळेला मुख्य काय असतं की आपली स्वतंत्रता आपण सोडून देतो आणि ह्याच्या पुढे गुरुच्या इच्छेनुसार भगवंताच्या इच्छेनुसार आपण कार्य करण्याचा प्रयत्न करतो. कारण स्वतःच्या इच्छेनुसार जगायचं म्हटलं तर शक्यतो आपण काय करतो आपली कल जो आहे तो नेहमी इंद्रियतृप्तीकडे जात असतो. तर त्यासाठी आपल्याला एक शिस्त लागते, मनाला शिस्त लागते. आणि ती शिस्त कशी असली पाहिजे की भक्तीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि ते आपण गुरुकडून शिकू शकतो.
तर आता जो विषय आपण इच्छेच्या विषयी करतोय तर आपण बघितलं की सदिच्छा एक आहे आणि दुसरी जी आहे ती चुकीची इच्छा आहे, असत इच्छा आहे. आणि भगवंताचे जे भक्त आहेत ते काय करतात तर आपली इच्छा आहे ती सोडून केवळ गुरु आणि कृष्णाच्या इच्छेनुसार जीवन जगतं. त्याच्यानंतर मग ब्रह्मदेव आहेत ते स्तुती करण्याचा आरंभ करतात की बाबा या तू जी तपस्या केली आहेस ना त्याची कुठेच तोड नाही, तुलना कशाचीच होऊ शकत नाही. पूर्वी जे भृगुमुनी होते त्यांनी पण प्रचंड तपस्या केली, पण तुझ्या एवढी कठोर तपस्या आजवर कोणी केली नव्हती. आणि आम्हाला पण असं वाटत नाही की भविष्यात अशी तपस्या कोणी करू शकेल. तर त्याच्यामध्ये काय केलं की तुझं प्रचंड जे ती इच्छाशक्ती आहे आणि न भूतो न भविष्यती अशी तुम्ही तपस्या केली आहे. तर त्याच्यामध्ये आता कसं असतं की आता ब्रह्मदेव आहेत, तर ब्रह्मदेवांकडे भक्ती आहे, ब्रह्मदेवांपासूनच एक अधिकृत गुरुशिष्य परंपरा येते आणि ते महान वैष्णव आहेत. आता हिरण्यकश्यपू ब्रह्मदेवांकडे जातोय, एवढी प्रचंड त्यांना संतुष्टी करण्यासाठी तपस्या त्यांनी केली आहे, परंतु मागतो काय तर भौतिक गोष्टी मागतोय. त्यामुळे काय होतं की ब्रह्मदेव त्याला मग भौतिक गोष्ट देतील. आणि जर जसं आता नारद मुनी आहेत ते पण ब्रह्मदेवाकडे जातात, पण नारद मुनी काही भौतिक गोष्टी मागत नाही. नारद मुनी काय मागतात, आध्यात्मिक ज्ञान मागतात. आणि भगवंत आहेत म्हणजे ब्रह्मदेव आहेत ते भगवंताकडनं प्राप्त झालेलं ज्ञान त्यांना प्रदान करतात. आणि त्यामुळे इथे काय होतं की हिरण्यकश्यपूची चूक काय झाली की ब्रह्मदेव जे आहेत ते त्याला भक्ती पण देऊ शकले असते आणि भक्ती दिली असती तर त्याचं आयुष्य परिपूर्ण झालं असतं, परंतु त्याच्याऐवजी तो केवळ भौतिक गोष्टच मागतो. तर यासाठी आपल्याला पण अतिशय काळजीपूर्वक राहायला पाहिजे. आपल्या मनामध्ये ज्या इच्छा असतात त्याचं निरीक्षण केलं पाहिजे. चांगल्या इच्छा आहेत त्याच ठेवायच्या, वाईट इच्छा काढून टाकायला पाहिजेत. नाही तर काय होईल की चुकीने आपण भौतिक गोष्टीच मागत राहू आणि ज्याचा आपल्याला तसा काही फायदा होणार नाही. आणि त्याच्यामुळे काय असतं की आपण पाहायचं की आता युधिष्ठिर महाराज आहेत तसं बृहद भागवत अमृत आहेत की ज्याच्यामध्ये नारद मुनी वेगवेगळ्या भक्तांकडे जातात आणि प्रत्येक भक्त जो आहे तो इतर भक्तांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजतो, त्यांचं गुणगौरव करतो. युधिष्ठिर महाराज आहेत ते म्हणतात की प्रल्हाद महाराज किती भाग्यशाली होते की साक्षात त्यांच्या रक्षणासाठी ते तिथे प्रकट झाले. भगवंत आहेत माझ्यावरती तेवढे कृपाळू नाही. तशा पद्धतीने आपल्याला नेहमी योग्य भक्तांच्या सानिध्यात राहायला लागतं. आणि मग त्याच्यानंतर मग ब्रह्मदेव सांगतात की बाबा आता तुझं जे काय वरदान आहे ते तू माग आणि त्याप्रमाणे मी तुला देईन, कारण तू माझ्यासाठी एवढी घनघोर तपस्या केली आहेस आणि मी आता इथे तुझ्यासमोर उपस्थित आहे आणि त्यामुळे तुझी इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन. आणि मग सगळ्यात प्रथम काय करतात ते हिरण्यकश्यपूला आपल्या कमंडलूतनं पाणी शिंपडून पुन्हा त्याचं एक अतिशय सुदृढ असं शरीर बनवतं. म्हणजे जे शरीर जे की ज्याच्यावरती 100 वज्रघात जरी झाले, म्हणजे इंद्राचं अस्त्र जे वज्र आहे असे 100 वज्र जरी त्याच्यावरती पडले तरीसुद्धा तो नष्ट होऊ शकणार नाही. इतकी अशी सक्षम सुदृढ शरीर त्याला प्राप्त होतं. परंतु त्याचा काय फायदा, केवळ अत्याचार करण्यासाठीच तो वापरतो, भगवत सेवेसाठी नाही वापरत. त्याच्यामध्ये काय असतं की मग हिरण्यकश्यपू आहेत त्याच्या मनामध्ये चांगले जसं आपण म्हणतो ना की आनंदाचे लाडू फुटतात, तसं त्याला वाटतं की